नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका अतिशय स्फोटक विषयाला हात घालायचा आहे. खरं म्हणजे जवळ-जवळ गेले मी बघते 10 पेक्षाही जास्त दिवस, कदाचित 2 ते 3 आठवडे असेल. एक विशिष्ट ट्रेंड दिसून आलेला होता आणि त्याच्यामध्ये काही सौदी अरेबियाची हँडल्स ही वारंवार संयुक्त अरब अमिरातीचे मोहम्मद बिन झायद ह्यांना टार्गेट करत होती. ज्याला आपण एम-बी-झेड ज्यांना म्हणतो अतिशय, आणि मोदी ज्यांना माय ब्रदर म्हणतात, फ्रेंड पण नाही, माय ब्रदर म्हणतात. ते एम-बी-झेड जे एका रात्रीत उठून इकडे आले होते, तुम्हाला आठवत असेल, अगदी काही तासांची भेट. तेवढी भेट घेऊन ते परतले आणि मोदी स्वतः विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेलेले होते, वगैरे वगैरे. संयुक्त अरब अमिरात आणि भारत यांच्यामधले जे घनिष्ठ संबंध खास करून मोदींचे आहेत, त्याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही संदेह नाही. अशा परिस्थितीत जेव्हा एम-बी-झेड भारतामध्ये आले होते, तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलेलं होतं, की कदाचित एम-बी-झेड यांचे सत्तेतून हाकलण्याचा प्रयत्न होऊ शकतो तिकडे. कारण ज्या फोर्सेसना संयुक्त अरब अमिरात जी काही पावलं उचलते आहेत, ती ज्यांना पसंत नाहीत, ते त्या वेगवेगळ्या राजघराणी, कारण संयुक्त अरब अमिरातीमध्ये अनेक राजघराणी आहेत. असं म्हणतात, की शारजामध्ये असेल किंवा इथं हे अबुधाबीचे आहेत. तर इतरांना हाताशी धरून तिथे सत्ता पालट करण्याचे प्रयत्न होऊ शकतात आणि त्याच्याबद्दल मी सूचित पण केलेलं होतं, की एम-बी-झेड हे त्यांना असं वाटतंय का, की आपण सत्तेत राहणार नाही आणि म्हणून ही जी महत्वाची डील्स आहेत, ती मी असेपर्यंत निदान ती डील्स होऊन जाऊ देत. अशा हेतूनी ते आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले. ते सगळी ॲग्रीमेंट झाली आणि त्यानंतर अर्थात ते गेले. तर असं काही आहे का, की तिथे सत्ता पालट आहे म्हणून इतक्या घाईघाईने त्यांना यावं लागलं आणि ही निदान डील्स ही भारताची थ्रू करावीत. तर तिथे वातावरण हे तसं आहे, अ, असं भासवलं जात होतं. प्रत्यक्षात आहे की नाही कल्पना नाही. गेल्या आठवड्याभरामध्ये तर मोहम्मद बिन झायेद हे मृत्यू पावलेले आहेत, अशा सुद्धा अफवा उठलेल्या होत्या. त्यावर मी विशेष विश्वास ठेवलेला नव्हता. कारण नंतर साधारण महिन्याभराच्या अनुभवानंतर माझ्या लक्षात आलेलं होतं, की एम-बी-झेड ह्यांना लक्ष्य करून जी काही टीकात्मक ट्वीट्स दिसत आहेत, ती सगळी सौदी हँडल्स आहेत. म्हणजे सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या व्यक्ती आहेत आणि त्या एम-बी-झेड वरती खरपूस टीका करताना दिसत होत्या. आता तर आणखी पुढे असं आलेलं आहे, की त्यातली काही हँडल्स ही तर पाकिस्तानी हँडल्स आहेत. म्हणजे हे पाकिस्तानी इथून उठून आधी सौदी अरेबियामध्ये काय जाऊन बसत असतील किंवा नाही, तिथून ही ट्विटर हँडल्स चालवतात आणि एम-बी-झेड वरती हल्ला करतात. असं काही जणू काही दाखवतात, की सौदी अरेबियाचे जे एम-बी-एस आहेत, मोहम्मद बिन सलमान विरुद्ध एम-बी-झेड असा निकराचा लढा सुरू आहे आणि त्याच्यात आपण कसे एम-बी-एसच्या बाजूने उभे आहोत. तेव्हा हा जो लढा जो आहे, तो लढा काही निमित्ताने आहे अर्थातच. अ, थोडेफार मतभेद आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं, की एम-बी-झेड आणि एम-बी-एस ह्यांचं गुळपीट अतिशय चांगलं होतं. मोदी जेव्हा सत्तेवरती आले, त्यावेळेचे दिवस आठवून बघा तुम्ही. हे तिन्ही देश म्हणजे भारत, सौदी अरेबिया आणि UAE हे एका दिशेने प्रयत्न करत होते, असं आपल्याला दिसत होतं. ती दिशा डी-रॅडिकलायझेशनची होती. म्हणजे अरबस्थानामधून दहशतवादी कट्टरपंथी संघटना ह्यांचा पूर्ण नायनाट करायचा या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात होती. पुढे असं दिसून आलं, की अरब अमिरात जी आहे ती आपल्या पथापासून काही ढळलेली नाही, परंतु सौदी अरेबिया थोडासा मागे रेंगाळल्यासारखा दिसला. आणि आता तर वस्तुस्थिती अशी आहे, की एम-बी-झेड त्यांना नकोसे झालेले आहेत. कारण एम-बी-झेड यांनी काही पावलं उचललेली आहेत. ही जी पावलं डी-रॅडिकलायझेशनसाठी म्हणजे कट्टरपंथाचा कडा मुकाबला करण्यासाठी म्हणून एम-बी-झेड यांनी जी पावलं उचलली, ती केवळ अरबस्थानसाठी नाही, तर सौदी अरेबिया आणि तो जो किनारा आहे सगळा त्याला लागून असलेले इथिओपिया असेल, एरित्रिया असेल, सोमालीलँड असेल किंवा नॉर्थ आफ्रिकेमधले काही देश असतील, ह्या सर्वत्र UAEनी आपल्या पाऊल खुणा
ह्या उमटवलेल्या आहेत आणि तिथून सुद्धा अशा पद्धतीचे फोर्सेस हे कायमचे गारद व्हावेत म्हणून प्रयत्न केले. ह्या गोष्टी अनेकांना आवडत नसतील. त्याच्यामध्ये जसा सौदी अरेबिया आहे, कतार आहे आणि तुमचा टर्की सुद्धा आहे. तेव्हा हे तिघे एकत्र येऊन MBZ यांना टार्गेट करताना आजच्या घडीला तुम्हाला दिसतील. ही जी सौदी हँडल्स गेली महिनाभर त्यांनी हा प्रचार चालवलेला होता. मी कधी त्याच्यावरती व्हिडिओ केला नाही, कारण अशा पद्धतीने पाकिस्तानी हँडल्स आणि त्यांनी केलेला अपप्रचार ह्याला आपण किती तोल द्यायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून MBZ जेव्हा इथे आले तेव्हा सुद्धा मी ते केवळ सूचित केलेलं होतं की तिथे सत्ता पालटाचे प्रयत्न होऊ शकतात. आणि आता ज्या वेळेला MBZ हे मरण पावल्याच्या अफवा उठल्यानंतर मात्र त्यात सुद्धा तुम्हाला आता मजा सांगते, की बघा तुम्ही अमेरिकन अपप्रचार जो आहे ना, तो कसा केला जातो. अ, चीनचे शी जिनपिंग हे अशा तऱ्हेने आजारी आहेत, की ते आता उठूच शकत नाहीत. ते काम करू शकत नाहीत. पूर्णपणे निरुपयोगी झालेले आहेत. ते कुठे फिरकले नाहीत. महिनाभर दिसले नाहीत. 15 दिवस दिसले नाहीत. वगैरे, वगैरे. अफवा आपण गेल्या 3 ते 4 वर्षात किती वेळा ऐकल्या. म्हणजे शी जिनपिंग यांना तुरुंगात टाकलंय. त्यांना काय नजरकैदेत ठेवलंय. इथपासून त्यांची तब्येत ढासळली आहे इथपर्यंतच्या. किती बातम्या आपण किती वेळा मी तर काउंट मोजायला सुद्धा आता विसरले. दर 2-3 महिन्यांनी एक आवई येत होती. पुतिन मरणप्राय झाल्याची बातमी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तुम्ही हे MBZ बद्दल बोलताय. अशाच पद्धतीने पुतिन हे कसे गंभीर आजारी आहेत आणि तिथे चीनमधून डॉक्टर गेलेले आहेत आणि काही विशिष्ट पद्धतीचे म्हणजे म्हातारपणी जे काही रोग असतात माणसाला किंवा ज्या अडचणी येतात वैद्यकीय दृष्ट्या, ती हँडल करणारे खास डॉक्टर तिकडे पाठवले गेलेले आहेत. असे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि पुतिन ह्यांच्याबद्दल तिथून रशियातून मात्र त्याला कुठूनही दुजोरा मिळालेला नाहीये. तेव्हा ह्यांना जो शत्रू वाटतो ना, तो मेलेला असतो लक्षात घ्या. मग त्याच्यात ते अवयव उठवायला ते काहीही मागे-पुढे बघत नाहीत. अशा अवयव ते उठवत असतात. शी जिनपिंगचं एक उदाहरण झालं, मी पुतिनचं सांगितलं. MBZ हे अजून एक उदाहरण आहे. अशा तऱ्हेने MBZ हे मरण पावल्याच्या जेव्हा अफवा आल्या त्यानंतर मला वाटतं अमजद तहा नावाचे अमिरातीमधले एक पत्रकार आहेत आणि त्यांनी एक ट्विट करून सांगितलं, की मी त्यांना भेटलो, ते ठणठणीत आहेत, विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. विचार करण्याच्या परिस्थितीत म्हणजे डोकं तल्लख आहे, शरीर तल्लख आहे, सगळं काही ठीकठाक चाललेलं आहे. अमजद तहांचं हे ट्वीट आलं. मला आश्चर्य बिलकुल वाटलं नाही, कारण मला अखेर ही गोष्ट ही अशाच पद्धतीने जाणार ह्याची कल्पना होती. तेव्हा MBZ मरावेत ही अपेक्षा, आंतरिक इच्छा कोणाची आहे? तर ती सौदी अरेबियाची आहे. सौदी अरेबियाला आज कट्टरपंथ का जवळचा वाटायला लागला हा एक प्रश्न आपण थोडासा बाजूला ठेवू. पण सौदी आणि MBZ ह्यांचं बिनसलं ते यमनच्या प्रश्नावरून आणि तिथे जे काही संरक्षणासाठी MBZनी काम करावं असं सौदीला वाटत होतं, तसं त्यांच्याकडून न घडल्यामुळे एक प्रकारे गैरसमज सुरू झाले आणि त्यातून हे ताणत, ताणत, ताणत गेलेलं प्रकरण आहे. ते आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आपल्याला दिसतं. तेव्हा MBZ हे आणि परत असं झालं, की MBZ आणि भारत ह्यांची मैत्री आहे आणि भारताने सौदी अरेबियाचं तेल घेणं खरेदी कटाप केली आणि रशियाकडून तेल खरेदी सुरू केली. तेव्हा त्याच्यामुळे दुखावलेले MBZ आपल्याला धोरणात्मक दृष्टीने जवळ आलेले. असे हे सगळे त्याच्यामध्ये कंगोरे होते आणि त्या पार्श्वभूमीवरती मी हे सगळं बघत होते म्हणून मी त्याला फारसा अ, महत्त्व दिलेलं नव्हतं. महत्त्व आता का द्यायचे आहे हे ऐकाल तर तुम्हाला कदाचित पटणार नाही, परंतु मी सांगणं हे माझं काम आहे. लिंडसे ग्रॅहम हे रिपब्लिक पक्षाचे एक खंदे मेंबर आहेत. आतापर्यंत त्यांच्या सिनेट मेंबरशिपला खुद्द ट्रम्प यांनी आपली स्वीकृती दिलेली होती. ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात आणि हे लिंडसे ग्रॅहम जे आहेत ते अबुधाबीमध्ये अवतरले. अबुधाबीमध्ये अवतरून त्यांनी MBZ यांची भेट घेतली
आणि त्यांनी स्वतः जे एक ट्विट केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं ट्विट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की हेतुपुरस्सररित्या आणि द्वेषमूलक असा प्रचार एमबीझेड यांच्या विरोधात होताना दिसतोय. मी त्यांना भेटलो. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची बुद्धी तल्लख आहे. ते नेहमीप्रमाणे काम करत आहेत. त्यात कुठलाही खंड पडलेला नाही. असं असताना या अफवा सौदी अरेबियामधून काही हँडल्स पसरवताना दिसतायत. त्याबद्दल लिंडसे ग्रॅहम यांनी खेद व्यक्त केला. इतकंच नाही तर आज सौदी अरेबिया हा कट्टरपंथी संघटनांच्या आहारी गेलेला आहे आणि त्यातून हे वैमनस्य तयार झालेलं आहे, असंही कन्क्लुजन लिंडसे ग्रॅहम यांनी काढलं. आणि त्यातून मग एक दिसून येतं आपल्याला, की अमेरिका आता हा जो काही संघर्ष आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट दिशा घेताना आपल्याला दिसते आहे. लिंडसे ग्रॅहम ह्यांना तिथे पाठवून आणि त्यांच्याकडून UAE मधली जी परिस्थिती आहे त्याचं आकलन हे ट्रम्प यांना करून देण्याचं काम ग्रॅहमवरती कदाचित सोपवलं असेल. ग्रॅहम हे तिथून उठले आणि सरळ सौदी अरेबियात गेले आणि तिथे MBSना सुद्धा भेटले. आपल्या मनामध्ये ज्या 4 गोष्टी आहेत त्या MBSना सुद्धा त्यांनी निश्चित ऐकवल्या असतील. पण इतिहास हा कसा असतो बघा मित्रांनो, म्हणजे हे सगळं ठीक आहे. म्हणजे आता ट्रम्प हे कसे UAEच्या बाजूने ठाम उभे आहेत आणि त्यांना सौदीनी केलेलं पसंत नाही. दहशतवाद्यांच्या पुळका त्यांना येता कामा नये. हे सगळं जे आहे ना, UAEनी अब्राहम अकॉर्डवरती स्वाक्षरी केली आहे. अब्राहम अकॉर्ड जो आहे तो इस्रायल आणि UAEला जवळ आणणारा दुवा आहे. कारण त्याच्यामध्ये इस्रायलचे जे हक्क आहेत ते हक्क UAEनी मान्य केलेले आहेत त्या अब्राहम अकॉर्डनुसार. अब्राहम अकॉर्डवरती सौदी सुद्धा स्वाक्षरी करेल अशी हवा त्यावेळी होती. डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये जेव्हा सौदी अरेबियाने सुद्धा कट्टरपंथाविरोधामध्ये एक कडक भूमिका घेतलेली आपण बघितलेली आहे. पण सौदीनी तशी स्वाक्षरी करायचं टाळलं आणि तेव्हा असं वाटलं होतं, की सौदीची जी सीमा आहे त्याच्यानंतर जॉर्डन येतो आणि इतक्या जवळ आहे सौदी त्याच्यासाठी, की भौगोलिक कारणांसाठी कदाचित त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायचं टाळलं असेल, परंतु मनाने तरी निदान ते अब्राहम अकॉर्डच्या जवळपास आहेत. पण तसं काही झालेलं दिसत नाहीये. काळाची पावलं ही वेगळ्या दिशेने पडलेली आपल्याला आज जरूर दिसतायत. ग्रॅहम यांच्या बाबतचा जो हा सगळा उल्लेख आहे त्याच्यामधला 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्याशिवाय हा व्हिडिओ कंप्लीट करता येत नाही. नंबर 1 ची गोष्ट म्हणजे अशाच तऱ्हेने एक तणावपूर्ण परिस्थिती जिथे निर्माण होते तिथे लिंडसे ग्रॅहम पोहोचतात. हे वैशिष्ट्य आहे. अशाच प्रकारे ते आधी युक्रेनमध्ये गेलेले होते आणि त्यांनी युक्रेनला सुद्धा कानपिचक्या दिलेल्या होत्या. कुर्स्क इथला जो संघर्ष चालू होता त्या बॅकग्राऊंडवरती जेव्हा लिंडसे ग्रॅहम तिथे पोहोचले, त्यांनी एक भूमिका घेतलेली आपण बघितली, पण त्यानंतर युद्ध चिघळलं, हे लक्षात घ्या. तीच अवस्था जेव्हा लिंडसे ग्रॅहम यांनी कुर्दांची बाजू घेतली, त्यानंतर सुद्धा तिथे युद्ध चिघळलं आपल्याला दिसलं आणि ते ज्यांची बाजू घेतात कदाचित त्या बाजूपासून अमेरिका दूर हटताना आपल्याला दिसते. आणि म्हणून लिंडसे ग्रॅहम जर का आज जाऊन UAEला पाठिंबा देत असतील आणि सौदीवरती टीका करत असतील, तर नेमकं उलटं तर घडणार नाही ना? ही शंका माझ्या मनामध्ये आहे आणि ही शंका ही आजच्या घडीला शंका आहे. पुढे काय घडामोडी होतात त्याच्यातून हे स्पष्ट होईल. पण ग्रॅहम जेव्हा असं सांगतात, की हे चुकीचं आहे आणि ते बरोबर आहे, अमेरिका तसं वागतेच असं नाही. म्हणजे एक प्रकारे ट्रम्प हे ट्रोजन हॉर्स सारखे लिंडसे ग्रॅहमना अशा संघर्षाच्या ऐन मोक्याच्या भूमीवरती पाठवतात की काय आणि त्यांच्याकडून आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याची नांदी तर वधवून घेत नाहीत ना, अशी शंका माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आजच्या घडीला जरी सौदी मधल्या पाकिस्तानी हँडल्सनी उडवलेला हा जो धुरोळा आहे, ह्या धुराळा हा जेव्हा तो हळू-हळू सेटल होईल, खाली बसेल ती धूळ, तेव्हाचं चित्र आणि आजचं चित्र ह्याच्यामध्ये मध्यंतर पडलेलं दिसेल. MBZ आणि मोदी ह्यांचे जे संबंध आहेत, हे अत्यंत वाखाणण्यासारखे उल्लेखनीय संबंध आहेत. त्यांनी जो कार्यक्रम हातात घेतलेला आहे, तो अर्थातच मोदींचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे असं आपल्याला दिसतं.
परत तेव्हा गेले MBZ तेव्हा मोदींनी त्यांना एक शाल दिलेली होती. त्या शालीवरचं जे डिझाइन आहे ना, ते महत्वाचं डिझाइन आहे. MBZ भावनात्मकरित्या मोदींच्या इतके जवळ आहेत, की ते अखेर जेव्हा विमानामधून प्रयाण करण्यासाठी जातात आणि शेवटचा आपल्याला हात करताना दिसतात, तेव्हा सुद्धा त्यांच्या खांद्यावरती ती शाल ठेवलेली दिसते. म्हणजे नुसती मोदींनी शाल दिली असं नाही, नॉर्मली शाल दिले ती काढून ताबडतोबीने आपल्या असिस्टंटकडे दिली जाते आणि ती पॅकिंग करून मग त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. पण इथे असं झालेलं नाहीये. MBZ यांनी ती शाल आपल्या खांद्यावर तशीच ठेवलेली आपल्याला दिसते. त्यातून तुम्हाला कळेल, की मोदी जितके MBZ वरती विसंबून आहेत, मध्य पूर्वेमधल्या आपल्या नात्यांसाठी, नातेसंबंधांसाठी, तेवढेच MBZ त्यांच्या सुरक्षेसाठी मोदींवर अवलंबून आहेत. आणि म्हणून मित्रांनो, मोदींचा मित्र असलेला हा MBZ आणि त्यांच्या मृत्यूच्या उठणाऱ्या अफवा हे पुढच्या धोक्याची नांदी देणारे कडक इशारे आहेत आणि त्या भरीसभर म्हणून लिंडसे ग्रॅहम यांनी या संघर्षात उडी घेतल्याचं दिसतं. मन अत्यंत अस्वस्थ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.